यामध्ये खतांचे भाव वाढले या संदर्भात एक विषय आला। युरिया आणि DAP याच्या किमतीमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही। त्याची वाढ त्याच्यामध्ये उलट या जागतिक परिस्थितीमध्ये जगातले भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने आपलं अनुदान वाढवलं आणि त्याचे भाव जे आहेत ते स्थिर ठेवलेले आहेत। इतर गोष्टींमध्ये काही भाव वाढलेले आहेत हे मात्र नक्की आहे। त्यानंतर एक बीड जिल्ह्याचा 800 कोटीचा विमा प्रलंबित आहे, ही चुकीची माहिती आहे। असा कुठलाही 800 कोटीचा विमा प्रलंबित नाही। उलट सुरेश धस साहेबांनी मांडलं या बीड जिल्ह्यामध्ये जो काही घोटाळा त्या पीक विम्यामध्ये झाला त्याच्यामुळेच आपण सगळे आता या नवीन पद्धतीकडे आलेलो आहोत। यासोबत कृषी समृद्धी योजनेमध्ये 5000 कोटी रुपये द्यायचे होते, ते दिले नाही असं सांगितलं। हे खरं आहे, आपण हे ठरवलं होतं की 5000 कोटी दरवर्षी द्यायचे। 2000 कोटीच आपण आता दिले आहेत, पण उर्वरित पैसे देखील आम्ही त्या ठिकाणी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निश्चितपणे देऊन आणि इथलं जास्तीत जास्त जे काही काम आहे ते आपण पूर्ण करू। ठिबक सिंचनच्या संदर्भात 217 कोटी रुपये आता केवळ पेंडिंग आहे, तेही पैसे आता आम्ही देऊन टाकू आणि संपूर्ण त्याचं जे काही ठिबक सिंचनचं बिल आहे ते पूर्ण करू। एक खतांच्या रेक पॉईंटबद्दल भंडाऱ्याचा विषय बोंडेकरांनी मांडला होता। त्यामध्ये तुमसर टाऊन इथे एक नवीन रेक पॉईंट आपण तयार करतो आणि गुड शेड आणि सोयीची कामं आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात आता आपण कळवलं देखील आहे की इथे आपल्याला सुरू करता येईल। बोगस बियाण्यांच्या संदर्भातला विषय एक मांडण्यात आला। हे खरं आहे की सोयाबीनच्या संदर्भात उगवण क्षमता कमी असलेल्या असे काही बियाणं त्या ठिकाणी आहे अशा तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या। एकूण आपण 5580 नमुने घेतले होते, त्या नमुन्यांमध्ये 367 नमुने जे आहेत हे आपल्याला अप्रमाणित किंवा उगवण क्षमता कमी असलेले आढळून आले आहेत। मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई आपण सुरू केलेली आहे। यावर्षी 1141 विक्री परवाने निलंबित केले आहेत, 242 विक्री परवाने हे रद्द केलेले आहेत आणि या अनियमिततेच्या अनुषंगाने 113 गुन्हे हे आपण त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत। यासोबत एक शेतकरी ॲग्रो कंपनीचा बोगस मिश्र बिया खतांची विक्रीच्या संदर्भातला विषय, त्यांच्यावरही कारवाई आपण त्या ठिकाणी केली आहे। पीक विमा सॅटेलाईट पीक कापणी या संदर्भात प्रताप अडसडांनी सांगितलं, त्यात आपण 50% प्रतापदारा सॅटेलाईटच्या माध्यमातून आणि 50% प्रत्यक्ष कापणी अशा प्रकारचा हायब्रिड प्रयोग करतोय। पण पुढच्या काळात आपण जसं सांगितलं नवीन DCS पद्धती आणून याला फुली डिजिटल कसं करता येईल त्या संदर्भातला आपला प्रयत्न आहे। नैसर्गिक शेतीच्या संदर्भात आपण अनुदान जे आहे ते ठेवलेलं आहे आणि ते योग्य ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे। बूस्टर सीड वगैरे या संदर्भात काही तक्रारी आपण केल्या आहेत, त्याही तक्रारींच्या संदर्भात आपण कारवाई केली आहे। एक जितेंद्र आव्हाडजी आणि जयंत पाटीलजींनी रतनशी प्रेमसी ट्रस्टच्या संदर्भातला मुद्दा मांडला आहे। त्या संदर्भात आव्हाडसाहेब आता त्या फेन्सिन इन्फोटेक LLP व्यवहारामध्ये 5.25 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात आलेले आहे, त्यामध्ये ती त्रुटी राहिलेली नाही। मात्र या संदर्भात आपण अनेक आरोप केलेले आहेत। फक्त आत्ता यातला प्रश्न एवढाच आहे की सर्वोच्च न्यायालयाने याच्यात स्टेटस को देऊन ठेवलेला आहे, त्यामुळे त्या स्टेटस कोमुळे याही बाजूने नाही त्याही बाजूने कुठली कारवाई त्याच्यामध्ये करता येत नाही आहे। तथापि आपण काही नवीन मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांचीही दखल घेऊन त्यावर योग्य ती कारवाई ही आपण निश्चितपणे करू आणि आपण मांडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाला पाठवून त्यांच्यामार्फत तेच सांगतो की लॉ अँड ज्युडिशरी मार्फत ते चॅरिटी कमिशनरकडे पाठवण्यात येतील। नाही तसा लावता येत नाही ना, म्हणजे आपल्याला काय हा कायदा आपल्याला माहिती आहे, या कायद्यामध्ये आपल्याला डायरेक्ट ॲडमिनिस्ट्रेटर लावायचा अधिकार नाही आहे। आपल्याला फक्त या तक्रारी चॅरिटी कमिशनरला पाठवाव्या लागतात। चॅरिटी कमिशनर जे आहेत ते स्वतः जज असतात, ते सेशन्स जज असतात, त्यामुळे ते त्या संदर्भातली सुनावणी घेत असतात। एक प्रवीण दटके आणि नानाभाऊ तुम्ही देखील जे प्रदूषण आपल्या वैनगंगेत होतं तो मुद्दा मांडला, तर दटके साहेब आपल्याला दोघांनाही सांगतो की आता नाग नदी जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू झालेला आहे। 2400 कोटी रुपये आपल्याला जायकाच्या माध्यमातून मिळालेले आहेत। या संदर्भात नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र, 520 किलोमीटरच्या लाईन्स आणि 7 पंपिंग स्टेशन आपण उभारतो। नाही ते केलं तरच
याचं पूर्ण आंतरराष्ट्रीय संस्थेने त्याचा अहवाल तयार केला आहे. तथापि आपलंही आपण म्हणणं त्याच्यामध्ये निश्चितपणे ऐकून घेऊ. तिरी आणि मिशीच्या संदर्भातला विषय आहे तो निश्चितपणे लक्ष घालण्यात येईल. नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्प, आता हा प्रकल्प जो आहे CWC कडे गेला आहे, त्याची मान्यता मिळेल. बाकी सगळ्या मान्यता झालेल्या आहेत आणि याच वर्षी या प्रकल्पाची सुरुवात करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कॅनाल आणि 14 जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आपले जे आहेत हे मोठे करायचे आहेत, त्याची हाईट वाढवायची आणि त्याचं स्टोरेज वाढवायचं आहे आणि दुसऱ्या टप्प्यात 24 नवीन स्टोरेजेस करायचे आहेत. अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी निश्चितपणे करण्याचं राज्य सरकारचा मानस आहे. या व्यतिरिक्तच्याही जेवढ्या नदीजोड प्रकल्प आहेत हे सगळे आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत, DPR स्टेजमध्ये आहेत. यांचा DPR झाला की त्यालाही CWCची मान्यता जी आहे ती मान्यता आपण त्या ठिकाणी घेऊ. सुरेश धस साहेबांनी देखील काही मुद्दे मांडलेले आहेत, त्या सगळ्या मुद्द्यांवर येत नाही. मला असं वाटतं या सगळ्या मुद्द्यांचं योग्य ते जे काही उत्तर आहे ते मी या ठिकाणी देईल. माननीय जयंतरावांनी काही सांगलीतल्या 2-3 केसेस मांडलेल्या आहेत, तर त्या संदर्भात मी जयंतराव निश्चितपणे याची माहिती घेतलेली आहे. मला वाटतं आलेली आहे बहुतेक माझ्याकडे. एकतर तुम्ही हा डोंबिवलीचा विषय मांडला जो नगरसेवकाचा रमेश सुक्रे म्हात्रे, तर त्या संदर्भात त्यांना अटक केलेली आहे आणि आत्ताच त्यांना कोर्टाने 3 दिवसाचा रिमांड दिलेला आहे आणि आता ते पोलीस कस्टडीमध्ये त्या ठिकाणी आहेत. दुसरं विलास वाघमारे दुहेरी हत्याकांड आणि दादासाहेब वाघमारे यांचं अपहरण, या संदर्भात गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. ही घटना मला असं वाटतं पहिली घटना जी आहे ती 2023ची आहे आणि जे जुने आरोपी आहेत 26चे आरोपी पकडले आहेत, पण जुन्या आरोपींचा 26च्या घटनेत तर तेच सांगतोय की आत्तापर्यंतच्या तपासात जुन्या आरोपींचा त्या साक्षीदाराच्या हत्येत अजूनपर्यंत काही सहभाग आला नाही. ही वेगळी केस आहे, पण तथापि याची जी काही चौकशी आहे ती चौकशी ही निश्चितपणे आपण करू. खरं म्हणजे अनेक विषय आपल्यासमोर आलेले आहेत. नाना त्याची पण मी माहिती घेतली. आता ठीक आहे, आता तुम्ही म्हटलंय तर तुम्ही सांगितलेलं सत्य मानून त्या संदर्भात पुन्हा माहिती घेईल. माझ्याकडे आलेली माहिती जरा वेगळ्या पद्धतीची आहे, पण शेवटी नाना भाऊ बोलल्यात तर मी म्हणूनच तुम्ही सांगताय म्हणून पुन्हा माहिती घेईल. आत्ता माझ्याकडे जी माहिती आली आहे ती माहिती आपल्या माहितीपेक्षा विसंगत माहिती आहे आणि म्हणून आपण सभागृहात उपस्थित केल्यामुळे पुन्हा त्या संदर्भातली माहिती ही निश्चितपणे मी घेईन. खरं म्हणजे या ठिकाणी अनेक विषय आपण सगळ्यांनी मांडले. सगळ्या विषयांना इथे उत्तर देणं काही शक्य नाही आहे. ज्या विषयांना उत्तर देणं शक्य होतं ते विषय मी मांडलेले आहेत. कोणाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला भेटून देखील ते माहिती या ठिकाणी घेऊ शकतात. आता आज अधिवेशन संपणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर मी जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं दर्शन घेण्याकरता जाणार आहे. त्यामुळे जाताना एवढंच सांगतो, शेतकरी, वारकरी, कष्टकरी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव. शेतकरी, वारकरी, कष्टकरी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव. त्यांचा श्रम, श्रद्धा, त्यागातूनच फुलतो विकासाचा गौरव. या मातीतल्या प्रत्येक हाताला आम्ही देऊ नवी ताकद, नवा आधार. त्यांच्याच आशीर्वादाने देऊ महाराष्ट्राला नवाचार आणि नवा आकार. धन्यवाद. जय हिंद. अध्यक्ष महोदय, प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. मुख्यमंत्री साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की GR मध्ये ज्या गाठी होत्या ज्या काढण्यात याव्या अशी मागणी सर्व शेतकरी आणि आम्ही सर्वजण करत होतो.
मंत्र्यांनी विविध विषयांवर आज विधानसभेमध्ये भाषण केलेलं आहे। यावेळी त्यांनी मिसिंग लिंक